याची भंगिरी उपास धरता काय बी पिपाणी उरत तुम्हाला नसेल सीताराम बाबा, तुम्हाला काय माहिती मागणं पुढं फुफुटा उड प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे. थोडा आवाज मोठा. या अभंगाद्वारे नामदेवराय दुःख निवृत्तीचं साधन प्रतिपादित करतात. दुःख नाही असा जगात माणूसच नाही, आणि त्या आजारावर त्या यादीवर औषध सुद्धा आहे, पण ते एखाद्या वेळेस आपलं प्रारब्ध खोटं असतं ते आपल्याला मिळत नाही. आणि जरी मिळालं तर ते आपल्याला पेलवत नाही. जरी पेलवलं तर अशी काही औषधं आहेत, ती औषधं घेतल्याच्या नंतर एक आजार राहतून दुसरा उद्भवतो, त्याचे दुष्परिणाम. अशी नाना प्रकारची औषधं आहेत. आज जे औषध संत शिरोमणी नामदेवराय नमूद करतात ते औषध आहे ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख पाहणे. पाहता श्रीमुख गोविंदाचे जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवरचे मालक यांचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख जातंय. वर्णन मागचंय द्वापार युगातलं. श्रुतीने संत शिरोमणी नामदेवरायांना प्रश्न केला. पूज्य श्री नामदेवराय, या ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख पाहिल्याच्या नंतर दुःख जातंय, तो आहे कसा? तर रंगनी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणतळी. कसं काय? त्या श्रुतीने नामदेवरायांना विचारलं, का हो तो अंगणात रांगायलाय, चिमुकलाय, लहानसा आहे, याचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख कसं जाईल? नामदेवराय सांगतात, माझी माय तो दिसायला जरी लहान असेल पण त्याच्याकडे फार मोठी शक्ती आहे. कागद बगरी ठा मारिली बाळपणी अवघी दैत्य खानी बुडविली. बालपणात कागासूर आघासूर बगासूर मोठमोठाली राक्षस मारली. दिसायला लहान आहे. नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा गवळणी त्या तोंडा भुललिया. त्याच्या हातात लोण्याचा गोळा आहे. लोणी हे कोमलतेचं प्रतीक आहे, चित्ताचं प्रतीक आहे. त्याच्याकडे शुद्धांतकरणाने आलेल्या व्यक्तींसाठी तो पोषक आहे. आणि वेदाच्या श्रुती असणाऱ्या गोपी, वेदाची कीळ असणाऱ्या गोपी त्याचा चेहरा बघितल्याच्या नंतर भुलून जातात. त्या अर्थी तो किती सुंदर असेल हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. खाची निवृत्ती सुखाचे ते सुख. विटेवरच्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातं. चारवाकांचा प्रश्न आहे, सगळे दुखी आहेत का? होय. राजा दुखिया प्रजा दुखिया. ज्याला खुर्च्यावर बशिलय का ते बी दुखी येतं. ते बी पासा गोळ्या खाल्ल्याशिवाय झोपत नाहीत. त्याला सुद्धा सुख नाही. ते आता चंद्रावर असले की त्याला वाटते उद्या मी मंगळावर जावा, म्हणजे पुढची साखळी त्यानं पकडलेलीच आहे. ते काही सुखी नाहीत. म्हणजे राजाही दुखी आहे आणि प्रजा तर मग पहिलीच ती एका फांदीवर बसतच नाही. प्रजाही दुःखी, राजाही दुःखी आहे. ज्यानं सृष्टी निर्माण केली तोही दुःखी आहे. जगी सर्वाईसा कोण सुखी आहे, विचारी मना तुझी शोधोनी पाय. चारवाक फार हरामखोर असतात, भडवी असतात, नालायक असतात, बुजदिल असतात. या चारवाकांनी प्रश्न केला नामदेवरायला, महाराज संसारिक माणसांना काही गोष्टीची प्राप्ती असल्याच्या नंतर सुख प्राप्त होतंय का? नामदेवरायांनी सांगितलं, अद्याप नाही. त्या सुखासाठी त्या ब्रह्मांडाच्या मालकाचं मुखच बघावं लागेल तर ते सुख प्राप्त होईल. चारवाक कोणाला म्हणायचं माहितीये का? ही भंगिरी आपल्याच जन्माला येतात हरामखोर, आपल्यासारखी राहतात, आपलंच खातात आणि आपलीच वाभडे काढतात. या भडव्यांना चारवाक म्हणत असतात. विठाला आणि चारवाकांनी श्रुतीच्या समोर प्रश्न मांडला. हे श्रुती ग, चारवाक म्हणतात मला असं वाटतंय माणसाकडे पैसे शिल्लक असल्यावर त्याला सुख प्राप्त होत असेल. श्रुतीनं सांगितलं, मी संतांकडनं ऐकलं रे बाळा की पैशाने सुख प्राप्त होत नाही. पैशानं जर सुख प्राप्त झालं असतं तर रावण सुखी झाला असता. रावणाची एक चौकटी ऐकल्यावर 13 बाऱ्या खासदार होता येते. कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला? एक चौकट. अशा 7 कोटी चौकटी होत्या त्याच्याकडे, 7 कोटी. त्याला 80,000 बायका होत्या. आपल्या बायकासारखी नाही, पहा ती कवाडाकडून चलती भितडाकडं. 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. हुशार बायका 80,000. 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 80,000 सासरे.
सासा नाहीच सांगता येणार, कारण जावायना 80,000 बायका केल्या म्हणल्यावर सासरा 11 तर करीन ना. कवाच रावण उभा राहिल्यावर पडत नव्हता. एवढा श्रीमंत पण नाही पैशानं सुख भेटलं. तर आपली श्रीमंती म्हणजे शेळीचं शेपूट आहे, आपल्याकडचे पैसे म्हणजे शेळीचं शेपूट आहे. माझ्या सगट इथं बसलेला एकही माणूस रावणाचे बुट उचलायच्या पण लायकीचा नव्हता. मी पण आलो बरं का त्याच्यात, तुम्हाला म्हणल्यावर जरा राग येईल, मी पण त्याच्यात आलो. एवढा श्रीमंत रावण, आपली तर श्रीमंती शेळीचं शेपूट आहे. शेळीची शेपूट किती जरी हल्ली सीताराम बाबा तरी पाठीवरली माशी उठत नाही, ती रोग जातच नाही ती. आपली श्रीमंती म्हणजे शेळीचं शेपूट आहे. मग ज्याच्याकडे एवढी श्रीमंती असताना 2:18 पंढरपुरातल्या मालकांनी पाला खाणाऱ्या वानराच्या हाताने आपटू हाणलाय, तर आपल्याकडे टोपलं भर पैसे असल्यावर सुख मिळेल. मला असं वाटतंय गोळ्या संपल्याचं लक्षण आहे. विठाला विठाला. एक जण म्हणला राजा झाल्यावर सुख होतंय. त्याला म्हणलं सांग, राजा म्हणजे ग्रामपंचायतचा सदस्य का सीताराम बाबा? नाही नाही. ते म्हणला सर्वोच्च राजा. म्हणलं तोही शब्द वापस घे. ज्याच्या गाडीला 222 दिवे, देवळगावकर 222 पद एकट्याच मंत्र्याला, कोणाची मायवेली तितकी पद घ्यायला 222 पद. त्यानं सही केल्याशिवाय विश्वातला एकही कारभार हालत नाही. त्यानं वरुणाच्या फॉर्मवर सही केली, 6 दिवस सूर्यच दिसला नाही. होतं का नाही काल 5-6 दिवस आभाळनानं. त्याचं नाव इंद्र. 222 दिवे ज्याच्या गाडीला, ऐरावत हत्तीला. किती मोठा किती मोठा किती मोठा. त्यालाही सुख प्राप्त झालं नाही, राजालाही सुख नाही. एक जण म्हणला 10-5 पोरं असे दामधट असले की सुख भेटते. म्हणलं वळही दाबायची काय? पोरं दामदाट करणं म्हणजे वळही दाबी तू काय? नाही. चित्रकेतूला सीताराम बाबा 1 कोटी होते, बायका 1 कोटी होत्या. 1 कोटी बायका. 2-4 पुस्तक वाचिले. म्हणले हे कशात असतंय? तू मानितच नाही सुमळ्या. पहावे पुराणी विचारून. तू कोण मान्य करते? तू एकटा मानित नाही, तू कोण विचारते नालाय का? विठाला विठाला. 100 पुत्र गांधारीला, तरी सुख प्राप्त झालं नाही. बाहुबळानं सुख नाही, संपत्तीनं सुख नाही, सत्तेनं सुख नाही. विद्वत्तेच्या बाबतीत जर सुख म्हणत असाल सीताराम बाबा, काही म्हणतात मी गाथा पाठ केला, मग हाणतू का आम्हाला? एक जण म्हणला मला ज्ञानेश्वरी पाठ आहे, मग घाला आमच्या अंगावर गाडी. एक जण म्हणला मला ग्रंथ पाठ आहेत. विश्वातला शिक्षण महर्षी सांदीपनी. किती विद्वान सीताराम बाबा. पंढरपुरातला मालक त्याच्याकडे शिकायला, महर्षी सांदीपनीकडे पंढरपुरातला मालक शिकायला. तितका विद्वान असेल का कोणी? पण त्यांचंही पोरग समुद्रात बुडून मेलं. नाही सुख नाही सुख नाही सुख नाही सुख. कसं सुख प्राप्त होईल? सुखच जर पाहायचं असेल तर ते फक्त ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त होते. आता ज्ञानाच्या बाबतीत जर विचार केला तर ज्ञानोबरायासारखा ज्ञानी विश्वात कोणी नाही. ज्ञानियांचे राजे आहेत, योग्यांची माऊली आहेत, साधकांचे मायबाप आहेत. किती ज्ञानोबराय विद्वान, किती 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 विद्वान, किती. भाषा तर 56 येत होत्या. 1-2 भाषा ज्याला येतात का ते बाहेरगावी नोकरीला असल्यावर, गावात आल्यावर रानात काम करणाऱ्याला इंग्रजीत बोलत आहेत. आणायला पाहिजे. अरे तू ते ना एकाच वड्याचं वानरावानी वाकून पाणी पिलंस, आणि तू आता काल परवा एखाद्या शहरात राहिल्यावर गावातल्या लोकांना इंग्रजीत बोलतो. मूर्खपणाचं टोकेन. माझ्यासोबत एक शिकलं, BA झालं, त्याला 72,000 पगार आहे. गावाकडे आलं की लगेच गुड मॉर्निंग, इव्हिनिंग, गुड नाईट असं म्हणत होतं. मला काही कळत नव्हतं, मी 7वी शिकेलो होतो, एवढं काही ज्ञान नव्हतं. पण त्याला मी सांगितलं तुला पगार किती आहे? 72,000. 71,000ची पेत होतं महिन्याला. आणि ते 1000 रुपये काढता येत नाहीत म्हणून खात्यावर ठेवत होते. आणि ते मी त्याच्यासारखे विशी कावताल जुपीन, ते मला इंग्रजीत बोलत होतं. विठाला विठाला. म्हणजे ह्या विद्वत्तेच्या बाबतीतही काही हळहळ करायची नाही. ज्ञानोबरायासारखं विद्वान नाही. भाषा 56 येत होत्या. तरी पण ज्ञानोबरायांनी सुखाच्या बाबतीत जर कल्पना सांगायची ठरली, रूप पहा. काय ताकद आहे महाराज. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय साजनी म्हणजे बुद्धीला म्हणतात, हे बुद्धिमाते विश्वात मी नाना प्रकारचं सृष्टी सौंदर्य पाहिलं ग, पण त्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर जितकं सुख प्राप्त झालं तितकं कुठंच सुख नाही. सुख झाले हो साजनी.
म्हणजे विटेवरच्या मालकाचं रूप बघितल्यावर सुख प्राप्त होते. पाहिली वेद लावी बैशे जीवी जडोनी, पाहिल्याबरोबर वेद लागतात. इतकं रूप इतकं रूप इतकं. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची, पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या. मुख बघितल्याच्या नंतर सुख सुद्धा सुखावते, इतकी त्या मुखात ताकद आहे. श्रुती फार हुशार आहे. श्रुती म्हणजे तुमच्या आमच्या गोठ्यातलं शेण चोरणारी बाई नाही. श्रुती म्हणजे शेजारीन उठायच्या आधीच फुलं तोडून महादेवाला वाहणारी नाही, दुसरीचे फुलं. ही शेपुडीचा अवतार. त्या बाईन झाड लावलं, पाणी घातलं, आणि ही सकाळी 4ला उठली, तिचे फुलं वरबळडेन महादेवाच्या अंगावर टाकले. माई पूजा झाली. चोर सोसायटीची अध्यक्षेन बाई तू. तर दुसऱ्याचे फुलं चोरून वाहिले ना. तू पाणी घातलं नाही, झाड लावलं नाही, तिचे चोरून. अशी नाही श्रुती. श्रुती कोण? महाराज वेदईजीचा ऐकल्याच्या नंतर स्तब्ध होते, तिला श्रुती म्हणतात. आणि त्या श्रुतीनं प्रश्न केला, नामदेवराय एवढ्या ठामपणानं तुम्ही सांगता की त्या विश्वाच्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख जाते, असं का 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 कशावर कशावर? ऐका त्या रूपात किती ताकद आहे. एक पोरग झोपलेले. सीताराम बाबा आईनं उठिलं उठत नाही, बापानं उठिलं उठत नाही, बहिणीनं उठिलं उठत नाही, भावानं उठिलं उठत नाही, शेजाऱ्या पाजाऱ्यानं आवाज द्यायला उठत नाही. झोपलेलं नाही, पांघरून घेतलं अंगावर. वडिलाचा चेहरा नाराज झाला. दुःखाची निवृत्ती सांगतोय. काय ताकद आहे त्या मुखात. बाप एकाकडे कामाला होता, ज्याच्याकडे कामाला होता तो मालकही चांगला होता, चांगला मालक होता. आदलीचं बूट बाहेरून ठोकून जेवारी देणार नव्हता, चांगला मालक. पाहिलं रावसाहेब जी आदरानं बोलत होते बरं माणसं. पूर्वीच्या काळातली श्रीमंत माणसं गरीबाला सुद्धा आदरानं बोलत होते. आता जरा जरा पैसे झाले ना, ह्या भडव्याच्या जीवाला आंबत्यात. ज्या बाईच्या गळ्यात जास्त दागिने आहेत का, ती द्वारकाबाईला, काशीबाईला, अंतिकाबाईला अंतिकी म्हणीन, चंपाबाईला चंपी म्हणीन. त्या गळ्यातल्या एकदानीमुळं जरशा दागिन्यामुळं. आणि 2-3 महिन्याला नवऱ्यानं पुन्हा सोनाराची तर कोचलेन खताच्या थैल्या आणल्या, घेतल्या घागरमाळा काढून. हे असं जरा जुरा आलं ना, असे कोणाला कोपर खेळ्याने हाणल्या पाहिजे, जरा हिशोबात राहिलं पाहिजे. फार हुशार होती श्रुती. मालकाने आवाज दिला, रावसाहेब जी 2 दिवस झालं चेहरा पडलाय तुमचा. जी मालक. काय झालं? मुलगा 2 दिवस झालं उठत नाही. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरज खेडकर सांगायचे, त्या काळातला 500 एकरचा मालक, काठी टेकीत टेकीत कुरकुर वाजणारा बूट, आकड्याची काठी, समल्याचा पटका, भारदस्त माणूस, वजनदार, गड्याच्या घरी गेला. आवाज दिला, रामभाऊ जी कुठे आहे मुलगा? एवढी मोठी व्यक्ती आपल्या घरी आल्याबरोबर हादरली माणसं. झोपलेलं आहे. आवाज दिला, उठत नव्हतं पण स्फुंदून रडत होतं. मानेखाली हात घातले. अरे काय, कशा करता रडतोस तू? काय का? दुःखाची निवृत्ती सांगते. रूपात ताकद पा किती. लाल बुंद डोळे झाले होते. रडून रडून पापण्याच्या कडा लाल झालत्या. काय झालं रे? काय? काही नाही. मागच्या महिन्यात तुमच्या नातवाचं लग्न पाहिलं, त्या दिवसपासून माझ्या लक्षात आलं की माझं लग्न होत नाही. का रे? का होत नाही? पैशानं तू गरीब असशील, मी पैशानं मोठा आहे, पण माझ्या भावकीत नाहीस, मी एखाद्या पाहुण्याची पोरगी तुला देईन. नाही म्हणे, मी लग्न करण्याच्या योग्यतेचा नाही, पुरुषार्थहीन होता. पंढरपुरातल्या मालकाने त्याला जन्म दिला पण पुरुषार्थ दिला नव्हता. हे त्या दिवशी आईला कळालं, त्या दिवशी वडिलाला कळालं, त्या दिवशी भावाला कळालं, त्या दिवशी बहिणीला कळालं, त्या दिवशी नातेवाईकाला कळालं, त्या दिवशी भावकीतल्या लोकांना कळालं. प्रत्येकजण त्याच्या बाजूनं नाक वाकडं करत होता. आईच्या तोंडातून वाक्य पडलं, तुझ्यासारख्याला जन्म देण्यापेक्षा दगडाला जन्म दिला असता तरी बरं झालं असतं. बाप इतका सात्विक विचाराचा होता, पण तोही बाप विरोधात गेला. त्यानं सांगितलं, काय रे आमच्या कुळात तू दूषण जन्माला आलास. भारदस्त व्यक्ती होती, त्या व्यक्तीनं सर्वांना थांबवलं. त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला स्वतःच्या घरी नेलं, सांत्वन केलं. राजा तू काही काळजी करू नकोस,
बघा ना म्हणे मालक, आईसुद्धा किंमत देत नाही, वडील किंमत देत नाही, बहीणसुद्धा माझ्याकडे बघना, भाऊसुद्धा मला नीट बोलना, मित्र तर फार लांबची लोक आहेत, कोण बोलणार आहे मला, तू काय काळजी करू नको. अरे जी लोक तुला मानित नाहीत का, हे एके दिवशी मरणार आहेत. हे मरके ते मरके ते मरके, हे जळणार आहेत एके दिवशी 10-5 क्विंटल सरपणात. अरे ज्यानं तुला निर्माण केलंय त्यानं तुला मानावा. मी सांगतोय असं काम कर. काय करावं लागेल, आज सप्तमी आहे, आपल्याला निघायचंय. आणि सप्तमीच्या दिवशी त्या मुलाला सोबत घेतलं. सोप्या वाक्यात सांगतो, तो मुलगा तृतीयपंथी होता. याच्याही पलीकडे कळालं नसेल तर सांगतो, तो टोल नाक्यावर टाळ्या वाजविणारा होता, तो क्लिंबे होता, तो नपुसक होता. गावातील भारदस्त नामनिष्ठ साधक सदाचारी पुण्यशील पावन वारकरी संप्रदायातल्या आदर्श व्यक्तीसोबत पंढरपूरला गेलेला आहे. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं, नगर प्रदक्षिणा केली, कळसाचं दर्शन घेतलं आणि त्या भारदस्त व्यक्तीच्या सोबत विटेवरच्या मालकाच्या मंदिरात प्रवेश केला. गरुड पारापर्यंत आले. आता गरुड पार नाही, मागेच खांदलाय, आता फक्त आपण नुसता अभंगात म्हणायचा. त्या गरुड पारापर्यंत आले आणि गरुड पारापर्यंत आल्याच्या नंतर त्या भारदस्त व्यक्तीनं त्या व्यक्तीला सांगितलं, अरे राजा, तुला जीवनाचं कल्याण करायचं असेल तर याला डोळे भरून पाह एकदा, बघ एकदा डोळे भरून याच्याकडे बघ बघ. प्रसन्न अंतकरणाने पाहिलं. तुम्हाला एक सांगू का, देव पाहण्यासाठी अंतकरण शुद्ध लागतंय. हे काही लोकांना वाटतं मी पूजा करतो पूजा करतो. आमची इथं एक बाई 1.5 घंटा हरिपाठ वाचित होती, सासूला भाकर देत नव्हती. तिच्या अंगावर झोपीत भिताड पडलं. हो, 7-8 जण खोरे घेऊन गेले तर तंगड एकाच्या हातात आलं, झिपऱ्या एकाच्या हातात आल्या, 2-3 तुकडे झाले तिचे. आणि 1.5 घंटा हरिपाठ वाचत होती, सासूला नाही. आणि सासूची संपत्ती चट तुपात बुडून खात होती. हो, ती मेल्यावर 9 बाया मेल्या, दिवस झाला नाही तिचा, इतकी नालायक होती. काय करायची असली माणसं देवदेव करीत. एका माणसाचं पोरग पंढरपूरला बिना चप्पलचं जात होतं, तिथून आल्यावर त्या चप्पलानं म्हातारीला हानीत होतं. चंद्रभागेत खड्डा करून जरी याला पुरलं या भाडव्याला, तरी याला मोक्ष मिळेल का? फार सोपा परमार्थ आहे. जिच्या कपाळावर कुंकू आहे तिनं कोणाच महाराजाच्या पाया पडायचं नाही, रोज सकाळी नवऱ्याच्या एकदा पडायचं. जी बाई कीर्तनाला येताना नवऱ्याच्या पाया पडून येते, तिला कोटी महाराजाचं दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त होते. आणि नवऱ्याच्या पडत नाही, महाराजाच्या पडती, तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. गळ्यात शपथ खोटं सांगत नाही मी. तरी आज काहीच बोललो नाही, आज जिबेल काटा लावलाय परिसरातले. नाही गिरगावकर धुपण आहे, विठाला विठाला. एक जण म्हणला, महाराज इतके कडक बोतल्यावर कीर्तन कोण गेले? अरे जाय सुंबळ्या, हाऊद भरलेला आहे पठ्ठ्याचा पैशानं, रिकामा बी होत नाही, त्याला पाईप आहे, तू सांभाळ. विठाला विठाला. सीताराम बाबा, लोकाला आवडतं असं कीर्तन करायचंच नाही, मालकाला आवडेल असं कीर्तन करायचं. येतं आपल्याला साडी नेसून नाचित. एक जण म्हणला, महाराज कीर्तन झकास करा, तुझ्या बायकोची साडी नेसून नाचवतो सुंबळ्या. कीर्तनात झकास विषय असतो का? कीर्तनात जो सटाक्या सांगील त्या भडव्याला यम लाल होऊस तर हानील, आणि याला जो कोणी पाकिट देईल त्याही हरामखोराला नरकात टाकील. विठाला विठाला. मालकाचं दर्शन घ्यायचं. एक सांगू का, 22च्या 45च्या आतल्या जीनच्या पॅन्टीवाल्याने आमच्या थैल्या उचलण्यापेक्षा एकदा मायबापाच्या पाया पड जा. कारण तितका आशीर्वाद जगात कोणाचाच नाही. महाराज स्वतंत्र नाही पंढरपुरातला मालक तुमचं आमचं कल्याण करायला. नाही, पंढरपुरातला मालक बायोडाटा पाहतो सीताराम बाबा, आणि पंढरपुरातला मालक चित्रगुप्ताला इथून विचारून बायोडाटा बघतो, आणि त्या बायोडाट्यात एकच बघतो, हे मायबापाचं दर्शन घेतो का नाही, हे किती महाराजाच्या थैल्या उचलू तू त्याच्यापेक्षा आईवडिलाचं दर्शन घेतो का नाही. त्या भडव्याला पंढरपुरातला मालक मानत नाही. शास्त्र आहे, पंढरपुरात गेल्यावर 360 तीर्थाचं स्नान घडतंय. पाहता देवळाची पाठ आणि तीर्थे घडती 360. 360 तीर्थे असं नाही, तिथं खूप आहेत, पण पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराची पाठ भित्त बघितली की 360 तीर्थ प्राप्त होते. आणि आई वडिलाचं दर्शन घेतलं की सकल तीर्थाची धुरे, आणि जे का जाण माता पितरे नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिलंय का? मायबापाचं दर्शन घेतलं की सर्व तीर्थाचं दर्शन, सर्व तीर्थाचं. इतकी ताकद आहे आई वडिलाच्या दर्शनात.
फुटक्या कानाचा भाग आहे आपला, भंगिरायचा ऐकतो. ज्ञानोबाराय तुकोबारायचा परमार्थ म्हणजे अमृताला लाजविल इतका मोठा आहे सीताराम बाबा, तरी भंगिरायचा ऐकतो. एके दिवशी आमच्या गावाकडे गेलो मी, माझं वय लहान असलं पण नात्याने एक पोरगी आमची सून लागत होती, मोठा वाडा आहे जरा. ती आली, दर्शन घेतलं. तिच्याला म्हणलं बस न ग, नको म्हणे महाराज. आम्ही ज्याच्याकडे बसलो त्यानं चहा केला, तिला दिला पण तिने उभ्यानंच घेतला. पण माझ्याकडे पाठ केली आणि भितडाकडे तोंड करून घेतला तिनं. जुन्या काळातल्या बायका जरशा जपत होत्या आणि तिला माहिती नाही इगी नाही, त्याच्यामुळे तिने माझ्याकडे पाठ केली आणि भिंतीकडे तोंड करून घेतला. तितकी जपली, मी काही बोललो नाही. पण ज्यांच्याकडे बसलो त्यांना विचारलं, म्हणलं जीजी ती उभ्यान कसं काय चहा पेली? नाही, तिला आज खडा मंगळवार आहे. म्हणलं खडा मंगळवार म्हणजे सूर्य मावळूस तर खाली बसायचंच नाही. हे कोण्या महाराजांना सांगितलं? ते हरामखोरानं आहे का शास्त्रात, पुराणात, वेदात, गाथ्यात, ज्ञानेश्वरीत? याची भंगिरी उपास धरता काय बी पिपाणी उरत. तुम्हाला नसेल सीताराम बाबा, तुम्हाला काय माहिती मागणं पुढं फुपुटा उड, मरून जाताना मरून असे उपास नको. चला, सर्वात मोठी साधना आपल्या घरातल्या लोकांना जोपासण्यात आहे. प्रसन्न अंतकरणाने विटेवरचा मालक पाहिला, इथपर्यंत आलतो ना. प्रसन्न अंतकरणाने मी एसटी लांबून आणतो पण बस स्टँडला नेतो, ताण घेत जाऊ नका. तुम्हाला वाटलं असेल हे घसरलं, हौदात हात घालायचाच नाही गिरगावकराच्या. विठाला विठाला ए असं पाय, असं पाय, पाहता पाहणे सारोनिया. असं पाय की बघायचंच काम नाही. प्रसन्नपणाने देव पाहला. सीताराम बाबा शरीरातल्या दुःखाच्या वृत्ती जळून गेल्या, घरी आले. गावाच्या शिवावर आल्याच्या नंतर मालकाला सांगितलं, मालक गावात नकोय, लोक हसतील. नाहीत हसत, चल तू आता बघायचं नाही त्यांच्याकडे, बघायचं नाही. नाही मला हसतील, नाही बघायचं. तू विटेवरच्या मालकाला बघून आला ना. महिमेतल्या माणसानं भडव्यांचं ऐकायचं नाही, नालायकांचं बघायचं नाही, हरामखोरांचं पाहायचं नाही. हत्तीच्या जीवनासारखं जीवन जगलं पाहिजे. हत्ती रस्त्यानं चालला, सीताराम बाबा 7-8 कुत्रे भुकू लागले. हत्तीला 7-8 कुत्रे भुकू लागले आणि हत्तीच्या मस्तकावर चिमणी बसली आणि ती चिमणी हत्तीला म्हणली, दादा तू कसा येड्यावानी वागतो रे, पाय ना तुला किती भुकायलेत. तर हत्ती म्हणला, जीजी, चिमणीला हत्ती म्हणला, जीजी तू काय ताण घेऊ नको. बाप्पा कसा ताण घेऊ, वाव करायलेत त्याचे दात, पाय ना काय कुत्रे भुकायलेत तुला. ते म्हणला, जीजी तुला एक सांगू का, हे नुसते भुकत आहेत, याच्यातलं एकही मला डसत नाही. काऊन रे बाप्पा? जीजी हे मला डसलं ना, माझी त्वचा इतकी कडक आहे, यायचे दात माझ्या त्वचात अडकत येत आणि हे बोचरे होऊन घरी जातात. भुंकोनिया स्वान लागे हत्ती पाठी. मालक सांगतात, मालक होऊन हिमपुटी दुःख पावे. किती जरी कुत्रे हत्तीला भुकले तरी ते व्याकुळ होऊन बोंबलत घरी जाते. तू कशाला ताण घेतो? हे ओरडणार आहेत लोक, काय नाही, हे आरडत राहतात, तू काय चिंता करू नकोस. विश्वाच्या मालकाने तुला मानावं, कायमचं तुझं दुःख जावं इतकं मोठं तुला करतोय. फक्त आता पुढचे काही पथ्य पाळत राह. आणि योग असा आला, विटेवरच्या मालकाला एकदाच बघून आला आणि तिथून पुढे साधना सांगितली, माझ्यासोबत भजन करत जाय. निष्ठावंत वारकऱ्याचं ऐकून पुन्हा पथ्य सांभाळलं. ते पथ्य म्हणजे भजनाचं होतं. जीवनभर भजन केलं. सीताराम बाबा ज्यानं पंढरपुरातला मालक दाखिला का, ते जायला टेकलं. जाता जाता सांगितलं, अरे मी सांगितलेलं व्रत बंद करू नकोस. आता रोज सकाळी दिवसभर रात्रंदिवस त्याला आठवी जाय. शिंक जांभाई खोकला आणि तितका वेळ वाया गेला. शिंक जांभाई खोकला आला तितकाच वेळ वाया जाऊ दे, याच्या व्यतिरिक्त त्याच्या रूपाचं स्मरण करत जाय, तुझं कल्याण होईल. सांगणारी व्यक्ती गेली. बघता बघता कालांतरानं हा तृतीयपंथी सुद्धा गेला. टोलनाक्यावर टाळ्या वाजिणारा हाई गेला. सुख किती प्राप्त होते पहा पुढे. ज्यानं मार्गाला लावला, ज्याने विठ्ठल दाखवला, ज्याने विटेवरचा बाप दाखविला, ज्याने विश्वाचा मालक दाखविला, त्याला वैकुंठात अधिष्ठान आणि बाजूच्या खुर्चीवर यालाही अधिष्ठान. कडकडाटून मिठी मारली. दादा
मला ही जागा प्राप्त होते. अरे कधीच प्राप्त झाली तुला, कधीच, फक्त मी तुला सांगितलं नव्हतं. आनंदाचे अश्रू आले सीताराम बाबा, पण 5-10 मिनिटानं दुःखाचे अश्रू आले. व्यक्तीने विचारलं, आता कसलं रडतोस? दुःखानं रडतोय. का का? मी वरी आल्याच्या नंतर मला स्वर्गातलं अधिष्ठान प्राप्त झालंय असं मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, पण अजून खालच्या निंदा करणाऱ्याला माहीतच नाही. ते मला क्लिंबे म्हणत असतील, ते मला नपुसक म्हणत असतील, ते मला पुरुषार्थहीन म्हणत असतील. नाही म्हणे, नाही 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 नाही. महाराष्ट्रातले दिग्गज महाराज उद्यापासून तुझं नाव घेत राहणार आहेत. एकदा विटेवरचा मालक पाहण्याची ताकद सीताराम बाबा. सकाळच्या काकड्यात नाव घातलं. कानो पात्रा खोदू पिंजारी, कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी अभेदू हरीचे पायी. एक महाराज म्हणला, मी हा अभंग म्हणणारच नाही. पंढरपुरातला मालक म्हणला, बेट्या खालून फुकीन, खालून खालून फुकीन, खालून. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदेती ही तेने वंदे केली. एकदा पंढरपुरातल्या मालकानं स्वीकारल्या, खालचे बडवे किती बोंबलू द्या. सांगा तुम्ही मान देताल? हे लोक देतील मान तृतीय पंथीला? मानताल तुम्ही त्या बिचाऱ्यांना? नाही. पण जगातला प्रचंड जरी विद्वान असेल, व्यासोक्ती भयस्थितायाम शुकाव्याप्ती ती जायते, पाराशरमिद्य गत्वानाम वैष्णवा पूज जायते नाम, नैवम गिरगावकर लिखितम. व्यास, पाराशर, सुख हे सुद्धा वैष्णवाला मानतात. कल्पना करा, तुम्हा आम्हाला किती सुख प्राप्त झालं असेल, किती फार काय झालं. आपण पोट्ट्याला याची पिळून त्याची पिळून जर संपत्ती कमवून ठुलीन म्हातारं मेलं तर फारच झालं. पोट्ट बैठकीत खापक्या फोटो लाईन. याच्या व्यतिरिक्त काय करीन? 1-2 वर्ष मायासारख्याला बोलून बापाची पुण्यतिथी करीन. कालांतरानं हे मेल्यावर याचं पोरग पुन्हा बापाचा फोटो उकांड्यात फेकून देईल. समाध्या खांद्यात काय काय नालाय काय ना पाहिलं नाहीत का आपण? पण चंद्र सूर्य येतोपर्यंत रोज सकाळच्या भजनात त्या दादू खोदूचं नाव घेतलं जातंय. सीताराम बाबा सामान्य सुख आहे, आणि सुख कशाने प्राप्त झालंय तर पहिलं कडवं. तृतीय पंथ्याचं दुःख जातंय, सुख पदरात पडतंय. सीताराम बाबा अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी. ज्यांच्या पॅन्टीवाल्याला अवडंबरी नाही कळणार, स्टेजवर ठेका धरणाऱ्या बाईची पोरगी. हे कळतं ना? हे कळतं? किती किंमत द्याल तुम्ही? उत्तर द्यायचं नाही, फक्त ऐकत राहायचं तुम्ही. संक्रांतीच्या दिवशी ज्या बाईच्या गळ्यात जास्त दागिने तिला हळीत कुंकू देत असते का आचरणात जीवन जगणाऱ्या बाईला? जी जीवन आचरणात जीवन जगते तिला हळदी कुंकू देत असते. मालकाचा पुरावा सीताराम बाबा. अतिलावण्य, रिकामी जागा. अरे ती सवाशीन म्हणू नये. कुंटलभर सोनं घातलंय, पण चुकीचं कर्म आहे, तिला सवाशीन म्हणता येत नाही. मग मंगळसूत्र तिच्या गळ्यात लोखंडाचं असलं तरी चालेल, पण डोकं भरून पदर घेते, तिला हळदी कुंकू द्यायला पाहिजे. संप्रदायात किंमत आहे. आपल्या संप्रदायात आचरणाला फार मोठी किंमत आहे, देखाव्याला नाही. सासऱ्याच्या पुढून जाताना सुनान पदर पडू द्यायचा नाही. नाही राहिला तर खेळा ठोकायचा. बारीकशे भेटतात ना चपलाला ठोकायला. नाही तुम्ही नाहीत बोलणार, आणि बोल जाऊ नका तुम्ही इतकं. मी भरलेला माणूस आहे, त्याच्याकरता आम्हाला जमते भरक्याला काय बोल. एखादा म्हणेल तुला कसं काय कळतंय, तर सुंबळ्या मी लग्न केलं ना, मला कळतंय ना. मी संसारातल्या लोकांसंग घासतोय, त्याच्यामुळे मला माहिती आहे. सासऱ्याच्या पुढून जाताना सुनान पदर पडू द्यायचा नाही, ही तिची आचारसंहिता. आणि सुन स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. आणि सासरा जर सुन स्वयंपाक करीत असताना चुलीला पाय लावून शेकत असल तर शहाण्या सुनानं धिलपी इकून ठोकायची, निकून काढायची, हातोड्यान ठोकायची, हातोड्यान. आचारसंहिता आपल्या संप्रदायात नेहमी. आपल्या संप्रदायात बाबा अभंग किती पाठ आहेत त्याच्यापेक्षा आपली बायको सोडून जगात जी स्त्री दिसल तिला माय आणि बहीण म्हणत असेल तर भारतातला 1 नंबरचा महाराज. असे तर लय लोळायले तिकडे तिकडे वळचणीला. विठाला विठाला. अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी, पण सुंदर होती. किती सुंदर, किती सुंदर.
पुराणामध्ये 222 स्त्रिया सुंदर सीताराम बाबा, इतिहासात 6 स्त्रिया सुंदर, त्याच्यापैकी 4 हिंदूकडं 2 मुसलमानाकडं. सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही. परवाला आम्ही बार्शीला श्रद्धा हॉस्पिटलच्या ओपनिंगला होतो, म्हणजे वर्धापन दिनाला, 75वा वर्धापन दिन. फार मोठं हॉस्पिटल, 2.25 एकरमध्ये आहे. त्या गायनिक होत्या मॅडम. त्या श्रद्धा मॅडमला विचारलं, का हो लेकरं सुंदर होण्याचं औषध आहे का तुमच्याकडे? नाही म्हणले. नाही, जगात असा एकही डॉक्टर नाही की त्यांनी एखाद्या माऊलीला औषध दिल्याच्या नंतर लेकरं सुंदर होते. आणि असं जर झालं असतं तर डॉक्टर यायला काहून हेकणे पोरं झाले? ते त्याच्या हातात असतं का? नाही 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 नाही, काय नाही, तुमच्या आमच्या हातात नाही. सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही. एवढी सुंदर एवढी सुंदर एवढी सुंदर, तिच्या रूपाला आग लागली, इतकी सुंदर. आणि मग पाप्यांची दृष्टी तिच्याकडे बघत असताना पाहता श्रीमुख गोविंदाच्या रूपात ताकद किती मालकाच्या याच्यावर सांगतोय. आणि एके दिवशी ती व्याकुळ झाली. तिच्या लक्षात आलं आईचं जीवन मातीत गेलं, आपली अवस्था अशीच होईल, याच्याकरता तिने जंगलात प्रवेश केला. आणि ती जंगलात राहिली. जंगलात राहणाऱ्या 6 स्त्रिया, त्याच्यापैकी एक शबरी आणि एक ही एक, हिचं नाव आहे कानोपात्रा. जंगलात राहिली. एके दिवशी रस्त्याने त्या जंगलाच्या पायथ्यानं माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, निवृत्तीदादा, सोपानदेव आणि मुक्ताई साहेब चालल्या होत्या. उंच डोंगराच्या कड्याहून तिनं पाहिलं आणि चालत नाही आली, लोटांगण घातलं तिनं. तिनं विचार केला, सूर्यनारायणाच्या बिंबाकडे पाहिलं तर सूर्याचं तेज आणि ज्ञानोबरायचं तेज सूर्याच्या तेजापेक्षा कोटीपटीनं श्रेष्ठ होतं. सूर्यनारायणाच्या तेजानं अंगाला घाम येत होता आणि ज्ञानोबरायच्या तेजानं अंतःकरणाला पाझर फुटत होता, इतकं ज्ञानोबरायचं तेज होतं. आणि तिथून लोटांगण घातलं, ज्ञानोबरायच्या पायावर आली. विचारलं, माय काय कारण आहे? काय नाही, कल्याण होईल असा मार्ग सांगा. एकच काम कर, जाय पंढरपुरातल्या मालकाला बघ. धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी ज्ञानदेवाची म्हणूनिया. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची भेट झाली आणि पंढरपूरला गेली. इतकं देवाला पाहिलं माझ्या माईंनो, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं की त्याला पाहून पाहून डोळे झाकले आणि त्याच्या पायावर कायमचं देह सोडून दिला. इतकं पाहिलं, इतकं पाहिलं. पुजाऱ्यानं बाहेर ओढून काढली. त्यावेळेला शरीर सुटलं होतं. सगळ्या पुजाऱ्याने विचार केला, हिचा बायोडाटा बघा, कोणाची पोरगी आहे. बायोडाटा पाहला तर अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची मुलगी होती. काय करायचं, काय करायचं, काय करायचं. एक तात्विक पुजारी होता. त्याच्या स्वप्नात विटेवरच्या मालकाने दृष्टांत दिला, अरे मला पाहत पाहत गेली. अंतकालेच मामेव स्मरणमुक्त, शेवटच्या श्वासापर्यंत मग भजन केलंय आणि शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या रूपाला तिने अंतःकरणात ठेवलंय. ही एवढी पवित्र झाली, माझी 16,108 पत्नीपैकी लक्ष्मी नावाची पत्नी ती डाव्या हाताला आहे, वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा, पण ही वारांगणेची कन्या, हिला उजव्या हाताला जागा द्या. रोहिणीकर नाना तिला उजव्या हाताला जागा दिली, उजव्या हाताला. सीताराम बाबा परिणाम सुख किती सांगू. अहो लग्नात एखाद्या बाईचे पाय नाही धुतले तर ती कोकण्या मशिवानी फुगवती. हो, आमच्या इथल्या बाईनं अख्खा आपटू आपटू घेतलं. हो, कोणाला जीव देल नाही. नुकताड का मला माहित नाही का? चपात्या हे कातडे का माहित नाही का? चपात्याला कातडी म्हणली ती, नुकतीला नुकताड म्हणली. हो, वर्णाला वर्नाड म्हणली. मग मी आणलं, बाई कोणीच नाही पाया पडू दे. मेत लोटांगण घातलं, जमलं बाळू आता. मी पडो पाया, म्हणलं जाऊ दे, माय नको येड्यावानी करू, कशाला ताण घेती. हो, आणि कहा नवऱ्याला नीट बोलत नव्हती, पण पडो मी पाया, कारण बाकीच्या याला खाऊ देणे गेली ना. हा, ओरिजिनल लवंग्या मिरच्याच्यात मिरच्या होत्या तिच्या अंगाला लागलेल्या, इतकी दाढ होती ती. हो, पिराल कापाव इतकी आगाव होती. हो, मसुबा गिसुबाल नाही, पिराल कापाव इतकी आगाव होती. तुम्हाला काय राग येऊ देऊ नका, मी आमच्या इथली सांगायलो. आणि अजून बी लक्षात घ्या, तुम्हाला राग येऊ नये म्हणून आमची इथली म्हणायलो. इतकी येडगळबाई आमच्या इथं नाही. हो, पण उगा आता इथली इथं कुठं अंगाव इस्तू घेऊ म्हणून सध्या अंगाव घ्यालो, आणि इथून गेल्यावर मग तुम्हाला विठाला विठाला. बाबा मी 250 ग्रंथ वाचलेत गळ्यात शपथ. नवऱ्याला शिव्या देणाऱ्या पटपट ओळखीतो 10-15 जणी. पण काय होतं माहिती आहे का, ह्या गावातली ज्वारी खावा लागते त्याच्यामुळे जपतो. नाही तर फटफट नावं घेतल्याबरोबर त्यानं उठाव 2-3 ला तर अटॅक यावा. हो, अच्छा लगेच चेहरा पाहिल्यावर कळतं सासूला कोणती नीट बोलत नाही, नवऱ्याला कोणती खालीवरी बोलती. हे अशा लगे 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 त्या मागच्या पण 7-8 जणी कळाल्या. झोपीत अंगाव पडतील तुमच्या. झोपीत कीर्तन ऐकतात, नवऱ्याला नीट बोलत नाहीत.
हा, तुमचे पोरं तुमच्या झोपीत अंगुठे घेणार. म्हणली बाई माझी जमीन गेली, नागपूरला अंगठा तपासला तोच होता. बब्याला म्हणली कशी गेली, ते म्हणला झोपीतच घेतला. घरातल्या ज्येष्ठ लोकांचा अनादर करणाऱ्या यांच्या पोटी हराम खोरावलादी जन्माला येत असतात. विठाला विठाला. ते बाकीचा करता नाही कामाचा. आपल्याला एक मन माहिती आहे का सीताराम बाबा, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो भाडवा कोणाचाच होऊ शकत नाही. ऐकली तुम्ही मन, तुम्ही तुमच्या लहानपणापासून ऐकली असेल. जो मायबापाचा होऊ शकत नाही तो कोणाचाच होऊ शकत नाही. 9 महिने काय वेदना असतात. एखाद्या गायनिकला विचारा, काय राजे हो, गाय अशुद्धा भय व्याप्ती नाम दुग्धा तिजा येते वाचल्ले सकंठेश हृदया दुग्धा भयास्थिता. हृदयाची व्याप्ती करून मग रक्त जाळून दूध तयार करून आपल्या बालकाला पाजते ती माय असते. आणि तिच्या विरोधात जर तू गप्पा करीत असशील, तुला मानित नसशील तर तुला महाराज काय, अरे महाराज जाळशील तू आराम करा. काय सांगू लागलो, कानोपात्रा उजव्या हाताला दफन केलं, उजव्या हाताला. मानेन तृप्ती सीताराम बाबा, न तू भोजनेन स्नानेन शुद्धी न तू चंदनेन, ज्ञानेन मोक्ष न तू मुंडनेन. सुभाषिते ज्ञानानं मोक्ष भेटल, हे टिळे टोपी केलेलं नाही. स्नानेन शुद्धी, आतराचे बोळ कानात घातलेलं नाही, स्नानच करावं लागेल. आणि मानेन तृप्ती न तू भोजनेन. हो, तुमच्या माझ्यासारखा एखादा व्यक्ती, आपण जर वारीला चाललो, खांद्यावर पताका आहे आपल्याला भूक लागली, मधुकरी आदरानं जर भाकरी शिळी पाती वाढली तरी आपण ती प्रसाद म्हणून खाऊ. आणि फेकून देत असेल तर झाडाचा पाला खाऊ. मानेन तृप्ती न तू भोजनेन. मानात इतका किंमत आहे. एवढं मोठं सुख आहे. किती मोठा मान. लक्ष्मी डाव्या हाताला, पैशाची मालकीन. कोणाला श्रीमंत कोणाला भिकारी करायचं जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. ही डाव्या हाताला. आणि अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बापाचं नाव सांगता येत नाही अशा मुलीला उजव्या हाताला गोविंद जागा. परिणाम सांगू पुढचा. भारतातला नव्हे, पृथ्वीवरचा कोण्याही देशातला जरी भक्त सीताराम बाबा गेला तर पहिलं दर्शन तिचं आहे. पहिलं दर्शन तिचं, मग मालकाचं, मग मालकिनीचं. केवढा जरी याच्या पलीकडे सांगू का, शेवटचे संत निळोबाराय. निळोबारायच्या नंतर वारकरी संप्रदायात कोणाचा अभंग स्वीकारला नाही. ते निळोबाराय सुद्धा अगोदर कानोपात्रेचं दर्शन, आधी कानोपात्रेचं, मग विटेवरच्या मालकाचं, आणि मग मालकिनीचं. एवढं सुख असेल का बाबा कोणाला. आणि एवढं जर कानोपात्रेला सुख प्राप्त झालं असेल तर पाहता श्रीमुख क्लिंबे नपुसक वेशाची कन्या कानोपात्रा. सुख कशान बाबा, फक्त मालकाच्या मुख पाहण्यात. जगात 1 नंबरचं सुंदर कट्ट होतं, त्याचं नाव आहे सुदर्शन सीताराम बाबा. आणि ते देवतेतले विद्याधर नावाची देवता. यक्ष किन्नरो गंधर्वो चारणो विद्याधर लोकबालो दिगबालो चारो हासो परमहंसां सर्वदेवता इष्टा भवजायते ना सर्वविद्यां कृतजन्या शास्त्र संपन्नाति जायते व्यालाक्ष भयस्थितानां कृतजन्याति भयानां मगधं पुण्यसारायं व्यालाक्ष श्रुतिशास्त्रेषु भयस्व भययनि कृतजनि संगा व्यालाक्षानतिमि विद्धि कामा वृष्णिर्भययति सुधि छंदाना काल छंद भय व्याप्तिरो मिमं कृतजन्याति जयो. एवढा मोठा अधिकारी विद्याधर. विश्वात 1 नंबरचा सुंदर, मदनापेक्षाही सुंदर. मदन हा रतीचा पती. आणि मदन नाव कधी पडलं, द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याला 16,108 पत्न्या, लक्ष्मीचा पहिला पुत्र, त्याचं नाव मदन. शंभरासुर नावाच्या राक्षसाने दसऱ्याच्या दिवशी हरण करून समुद्रात टाकला. याला मदन म्हणतात. मदन जगात 1 नंबरचा सुंदर. आणि हा मदन होळीच्या दिवशी फुकला होता. भगवान शिवशंकरानं जरा नाटकं करू लागला म्हणून होळीच्या दिवशी फुकला. त्याला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. आणि हा राजस कुमार मदनाचा पुतळा याच्या हजारो पटीनं सुंदर सुदर्शन होता. सुदर्शन त्याचं नाव आहे. आणि विद्याधर नावाचा देव. माणसाला एखादी गोष्ट प्राप्त जर झाली तर ती दुसऱ्याला हसण्यासाठी नसावं बाबा. आपल्याला 1 कोटी रुपयाची गाडी असावा, आपली गाडी रस्त्यानं चलावा, रस्त्यानं चलत असताना पाऊस पडलेला असावा, रस्त्याला खड्ड्यानं पाणी भरलेला असावा, आणि गाडी चलत असताना गाडीच्या मालकाने ड्रायव्हरला सांगायचं आपल्या गाडीच्या टायरानं उडालेलं पाणी रस्त्यानं चालणाऱ्या गरीबाच्या अंगावर जाऊ देऊ नको, देव तुला विमानात बसविल. आणि तुझ्या गाडीच्या टायरानं जर दुसऱ्याच्या अंगावर धूळ घालशील आणि पाणी घालशील तर दुसऱ्या जन्मात तुला ट्रॅक्टरला गिरीस घालायला लाईन देव. त्याच्यासारखा रगील जगात कोण नाही. देवासारखा गुंडन लक्ष्मीसारखी चंचल कोणीच नाही. नादीच लागायचं नाही दोघायच्या. रावणा इतका गुंड होता का सीताराम बाबा कोणी. 2 वाजून 18 मिनिटाला आपटू पंढरपुरातल्यानं हाणलंय. आता किती नंबरचा गुंड पंढरपुरातला.
त्याच्यासारखा गुंडच कोण. एक जण म्हणला तालुक्यात आपल्यासारखा चालू कोणीच नाही. म्हणलं तुझ्यासारख्या चालूला ज्यानं जन्माला घातलं तो किती चालू असेल. तू फक्त टाटर चोरीत असशील, वायर चोरीत असशील, कोणाचे पाईप चोरीत असशील, कोणाचे बकिट चोरीत असशील, कोणाच्या बकिटाच्या दोऱ्या चोरीत असशील. इतकाच चोर आहेस तू. रावणानं जगाची मालकीन चोरली तरी हाणला. किती गुंड असेल तो. लक्ष्मी इतकी चंचल कोणीत नाही. गर्व धरायचाच नाही हिचा. ही कव्हा येईल आणि कव्हा जाईल सांगताच येत नाही. आमच्या इथलं शनिवारी बाजाराला आलं एक जण. 30 किलो खसखस घेतली. खसखस कळती 30 किलो खसखस घेतली. इतकी नसती घेतली पण आपल्याकडे बापाचे पैसे चाललेत म्हणून द्या 50 किलो घेतली. करंजाला तिळ, त्या अनारशाला तिळ लावायला येतं. कशाची खसखस घेतात ती लय महाग असती म्हणून. इथं मोठा वाडा पोकळ वासा वारा जाई भासा भासा उगच आपलं नुसतं आव्हानायचा घरात 12 तिळ फिरतू सोंगतलंय. मोकार टेकन चौकीत लुगडे एक खाती की गालन ना हाती की बाल लगेच कळत असते. पण तुम्हाला नाही. पुन्हा सांगायलो वारंवार हे आम्हाला. काय सांगू लागलो. गुंड खसखस 30 किलो घेतली आणि शनिवारी पहाटच आलो. दुकान ते उदबत्ती लावू लागलं. खसखस द्या. लगेच पैसे त्यानं उदबत्ती ठेवून दिली. व्यापारी लोक जरा मग पद्धतशीर असते तर मस्त असते. हो तोटा घेणार पण आयटीत म्हणतो घ्या तोटा. हा त्याची 13 कोटीची दुकाने सुंबळ्या चालला उजडायला तोटा मागायला. वजनातच बोलत तिथे आपले लोक वजनातच. त्याच्यामुळेच यायचे वजन कवा बी पंक्चर. 30 किलो खसखस. बर 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 ए टाक रे टाक गाडीत टाक. आता हमाल होतं ते त्याचं कामच आहे. त्यानं ती गाडीत खसखशीचं पोतं टाकलं. मालक शनिवार दिवस आहे बवणीचा आहे आमचे 4 आणे देऊन टाका. तुला कळत नाही का मी कोण आहे म्हणून. पहाट पहाट तोंड घेऊन पैसे मागायला. काय काय माणसं लई शहाणी हो. 7 दिवस मजुराकून काम करून घेते आणि बाजाराच्या दिवशी बाई दादा कुठे ते आताच शिवला गेले. त्याचे बुट तर घरीच आहेत. ते मायात चपला घालून गेले. तुला बी फिरायला कापावा आणि तू ह्या दादाला बी सटवायला कापावा. 7 दिवस काम करून घेतील. दादा मधात बसलेला असला तरी म्हणती शिवला गेले. हो काय काय लोयच आगाव हो. मी पहिलं काम करीत होतो महाराज त्याच्यामुळं माहिती आहे मला. हे आता मग बरं झालंय. हो आता बी काय नाही इतकं बरं. मी भिकारीचे फक्त स्टँडर्ड भिकारी आहे. रोज 75% बाहेर खातो. ह्याच्यात इतकं काय मोठाडपणे. विठाला विठाला पैसे तर दिलेत नाही आम्हाला पण खालीवरी बोललो. महाराज घरी धसकाटाला कसपट समजायचंच नाही. धसकाटाला कसपट कवा कळतं माहिती आहे का. नाना जेव्हा पायात घुसतं का बम पाय फोगला. डॉक्टरनं कापायचे 27,000 घेतले. बायको म्हणली मा त्या सोयाबीनचे पैसे कसपटातच गेले. मग इतकं कसं कसपट. मला वाटू लागलं रे पण ते त्यांना पाय सुजीला. एक कसपट लय आगाव असते मग कोणाला समजत नाही का असे. या बा या काही ना याच्या जोरावर गोरगरिबाचा अन्याय केला. आता यायची पुरं त्याच्या गाड्यावर ड्रायव्हर येतं. दर 35 वर्षाला निसर्ग बदलत असतो. जरा हिशाबात जीवा ठेवल्या पाहिजे. कोणाला बोलत असताना जरा लायकी ठेवली पाहिजे. नाही बोललं पाहिजे काही बी. हमाला बोललं सीताराम बाबा ते हमाल होतं त्यानं काय नाही केलं फक्त दाभण टोचलं खसखशीच्या पोताला. हो ना देवलेकर बाप्पा नुसतं दाभण टोचलं दाभण टोचलं. आणि बैलगाडी गिरगावला आली. गिरगावला आल्याच्या नंतर घरच्या गाड्याला म्हणलं ए ते पोतं टाक मधात. तुला माहिती आहे का खसखस काय छटाक येतं. 30 किलो आणली. ते म्हणलं मालक काटाचे. गिरगाव पासून शेलू पस्तोर सीताराम बाबा बॅटऱ्या लावल्या. पोत्यात एक दाना नाही रस्त्यानं दिसलीच नाही. हिच तर नाव लक्ष्मी आहे. बापू कवा जातीन कवा येते मेळ लागत नाही. रंकाचा रावण रावाचे लंक लय जणायला फुकून दिलं लय जणायचं भलं केलंय. तिच्या नाही विरोधात जायचं. तिचंच तर नाव लक्ष्मी आहे. काही गोष्टी आल्या हिशोबात चाललं पाहिजे. 3 जिल्ह्यात एक पैलवान गाजला. मला बोलत होतं चांगलं ते 3 जिल्ह्यात गाजला. पण 4थ्या जिल्ह्यात एक पैलवान गाजला. ते म्हणला महाराज 3 जिल्ह्यात पठ्ठ्याचा हात धरायला कोणीच नाही पण 4थ्या जिल्ह्यात जन्माला आले त्याची सोय पाहायची. म्हणलं बघ ना उकाटे बसणं काय ताण घेतो. आता 3 जिल्ह्यात गाजलात ना बस करणं का सारा महाराष्ट्र तूच बांधून घेतो. नाही म्हणलं त्याची दाखवायची ऐकच ना. गेलं तिथं गेल्यावर 2-4 शिपरुटा असतात. जरा पैसे असले की भंगीरे कोणाच्या मागे शेपटी आली. तिथं चांगल्याचे बुट उचला हराम खोरायच्या चपला कशाला उचली. सीताराम बाबा मी कोणालाही मोठं म्हणत नाही.
आताच नाही, पहिल्यापासून म्हणत नाही. या एखाद्याकडे लय पैसे आहेत. एक जण म्हणला आमच्या पलंगाला सोन्याच्या इटा, आणि काय कामाच्या, बापाचे पित्र घालीत नाहीस, कावळा उठिला नाही सोरी जाऊन, तू ह्या इटा काय कामाच्या सोन्याच्या. कोणाला मोठं म्हणायचं नाही. काय काय लय त्यानं माझ्या खांद्यावर हात टाकला, तुला दाबायसाठी टाकलाय, कशाला मोठं म्हणायचं त्याला. तुम्हाला एक माहिती आहे का सीताराम बाबा, झाडाखाली सोयाबीन वाळत नाही पण शेंग लागत नाही, झाडाखाली कापूस वाळत नाही पण बोंड लागत नाही, झाडाखाली ऊस वाळत नाही पण पेरं वाढत नाहीत, मोठाले झाडं बारकाल्याला मोठंच होत येत नाही, आणि तरी या भडव्याला तुम्ही मोठं म्हणता. देत नाही, कोणालाही मोठं म्हणायचं नाही, कोणाला मोठं म्हणायचं नाही, आणि कोणाला तुच्छही लेखायचं नाही. आपण आपल्या गरुडाचे पंख पाहून चिमणीनं उडणं बंद करायचं का. गरुडा असा उडू लागला की त्याच्या उड्डाणानं झाडाच्या फांद्या मोडल्या, चिमण्या खाली बसल्या. चिमण्यातली एक म्हातारी चिमणी आली, म्हणजे बाई तुम्ही काऊन बसल्यात. पाहणं गरुडाचे पंख त्यानं फांद्या मोडल्या. येड्या आहेत तुम्ही. गरुडानं गरुडाच्या महिमेत उडावा आणि चिमणीनं चिमणीच्या स्वाभिमानात उडावा. तिचं नाव चिमणी असते. गरुडाला घेऊन आपलं उडणं बंद करायचं का नाही. कोणाची निंदा करायची नाही, आवास्तव कोणाची स्तुती करायची नाही. पांचटाची निंदात्वा स्तुती करावी देवाची, कीर्तिमानवाची गाऊ नये किंवा वर्णू नये. इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. हे भंगीरेची स्तुती करायची नाही आणि चेष्टाही करायची नाही. इतराची चेष्टा हे तो खाणे लागे विष्टा. घाण खाल्ल्या इतकं पाप ते हुतल्या मालकांनी सांगितलं. दुसऱ्याची चेष्टा निंदा तर करायचीच नाही. ज्या गावात निंदा करणाऱ्यांची संख्या जास्त झाली त्या गावात ती लक्ष्मी शीन होत असते. म्हणून निंदा करणाऱ्यांच्या सानिध्यात कमी बसायचं. सुदर्शन नावाचा विद्याधर इथपर्यंत आलतो ना. अति सुंदर, अति सुंदर. लक्ष्मी किती चंचल आहे, देव किती गुंड आहे, इतका सुंदर सुदर्शन. पण रस्त्याने एक साधू चालला सीताराम बाबा. तो साधू 2-4 जागेवर वाकलेला होता. आता शासनाने त्याला दिव्यांग शब्द दिलाय. म्हणजे पुढं खुळा लंगडा असं म्हणत होते, आता तसं म्हणत नाहीत, आता त्याला दिव्यांग म्हणतात. तो साधू चालला आणि त्या साधूला हसूला देखो बोला कैसे तेडे बाबा चल रे सुदर्शन. तर त्याच्या मित्र हुशार होता. त्याच्या मित्रांनी सांगितलं, अरे दादा तू हसू नकोस, तो बिचारा वाकलेला आहे, त्याला देवानं तसा जन्म दिलाय तो का. अरे पण बघ ना म्हणा. अरे पण त्याच्या गळ्यात माळा पाय, गोपीचंद पाय, गंध आहे, साधू आहे, वेदाचे सूत्र, शास्त्राचे सूत्र, पुराणाचे सूत्र घोकत चाललाय, रामकृष्ण नामाचा टाव फोडतोय, एवढा मोठा वारकरी आहे, आणि त्याला ऊन लागू नये म्हणून सूर्य ढगाच्या आडंगी गेला. इतका साधू अधिकारी, त्याला ऊन लागू नये म्हणून सूर्य ढगाच्या आडंगी. किती मोठा अधिकार. तरी पण हरामखोर माणसं कोणालाही असतात. तुम्हाला एक माहिती आहे का, ज्याला उजीड सहन होत नाही ते सगळे बटन दाबून लाईट बंद करणार, आणि बटन दाबून लाईट बंद नाही झाला तर दगड हाणून फोडणार. हा स्वभाव असतो काही काही नालायकाचा. तसा सुदर्शन इतका नालायक, इतका नालायक, जगात 1 नंबरचा सुंदर होता ना तो. आणि त्या महाराजाला हसू लागला. बरं हसला नाही, महाराजाला ढकलून दिलं. तर महाराज होते. मोठी माणसं शक्यतो सर्वसामान्याच्या नादी लागत नाहीत. त्या महाराजानं शाप द्याला असता तर याचा शनात बुक्का झाला असता. पण त्यांच्या लक्षात होतं आपण एवढ्या मोठ्या माणसानं याला शाप देणं, काय याला मोठं करायचं, अद्याप नकोय. पण पुन्हा एकदा ढकललं. सीताराम बाबा साधू म्हणला काय, साधू त्याला काय नाही म्हणला. साधू पंढरपुरातल्या मालकाला भांडला. किती भांडला सांगू का. पंढरपुरातल्या मालकाला म्हणला, देवा मी तुझं भजन करतोय, तुझं भजन करून जर नालायक आम्हाला त्रास देत असतील तर तू आमच्यासाठी मेला का. आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण, आम्ही जना भ्यावे तरी का न लाजे देवे. देवाला सांगितलं, देवाला ही सुदर्शन सांगूनही ऐकत नव्हतं. आमच्या इथलं ते पैलवान गेलंच 4थ्या जिल्ह्यात. तिथं गेल्यावर त्याच्या संघचे ते उतरले, म्हणले पैलवान कुठे. गावातली एक बाई म्हणली, ती पैलवानाची आजी भाकरी टाकायली. 2-4 पत्राचं दारी स्वयंपाकघर होतं आणि मागं 7-8 पत्राचं, आणि त्याची आजी भाकरी करू लागली. 92 वर्षाची म्हातारी, गालाच्या झोळ्या लोंबलेल्या, हो असे मस्त कानात टापसं होते, 3 पीस नव्हतं, हो मस्त पुतळ्याची माळ होती, जोतं नव्हतं ते बैलाचं, असं मस्त जुन्या काळातली म्हातारी होती ना ती. हो अशी पद्धतशीर भाकरी करू लागली. आणि पहिलं, ए आजी पैलवान तू अनाथू आहे का. अरे तुरच. ती म्हणली, हो दादा माझ नाथ. कुठं आहे. गावाला पाणी द्यायला गेलाय. ते म्हणलं, पैलवान गावाला पाणी काय खातो. भाकरी आणि चटणी. ते म्हणलं, मी 9 क्विंटल बदाम खाल्लेत. 7-8 वर्षात 9 क्विंटल बदाम खाल्लेत म्हणे. ते म्हणली, बदाम नाही, आम्ही शेंगदाण्यालाच बदाम म्हणून खातो. अशी म्हातारी होती ती. बरं कवा येईन. एकला लाईन जाती, मग येतोय. बसले गाडीतच, गरमू लागलं ना, कवरक चालू ठेवते, जळण ना तेल. म्हातारीला दया आली, म्हणली या रे पोते टाकलेत. बसले म्हातारीन गरम एक भाकरी वाढली. बाबा कोणाला साधं समजू नये. एक भाकर टाकली आणि भुरकी कोरडीच वाढली. आता ते पैलवान काजू खाणार आणि ते कोरडी भुरकी खातं का. ते म्हणलं, बाई तेल आहे का. म्हातारीन 10 किलो कळडी भाजून ठेवते आरड घेण्यासाठी. तर तिने मुठमुठ कळडी सगळ्याच्या ताटात टाकल्या. याच्यातच तेल आहे.
काय बोलती म्हणे म्हातारी, याला घाण्यावर न्यावं लागते, आता आरड घ्यावं लागते. म्हातारी म्हणली बाप्पा 2 महिने झालं भाजल्यात, मला आरड घ्यायला टाईम नाही ना, आम्ही घाण्याचं तेल खात नाहीत. आणि मग हे तेल पिळानं. म्हातारीचं 92 वर्ष वय होतं सीताराम बाबा. तिनं पैलवानाच्या ताटावरल्या कळडी घेतल्या ना, अशा पिळल्याबरोबर कळ 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 तेल पडलं. पैलवान जेवलं, बुट तिथंच इसरले, गाडीत बसलं. तिथंच बुट इसरले, गाडीत बसलं. म्हातारी म्हणली बुट राव दी माय, तू 92 वर्षाची, तर कळडी पिळल्यावर तेल काढ, तू या नातानं मला पिळल्यावर काय काय काढीन. येतो म्हणला माय, मी येतो 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 माय, येतो येतो. दसकाटाल कसपट समजायचं नाही. सांगितलं सुदर्शनाला नीट वागरे, ऐकत न गेला. साधूनं साथ दिला नाही, देव कोपला. 4 जाग्यावर वाकलेल्या साधूला हसत होता. सुदर्शने सरप झाला बाबा, सर्प झाला. पर्याय विचारला, याच्यातून मुक्त कधी हो. पाहता श्रीमुख गोविंदाचे. वृंदावनाच्या ठिकाणी सगळे गवळी चालले होते. सखे ग वृंदावनी जाऊ, सखे ग मुरलीधरा पाहूया, सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग मुरलीधरा पाहूया. सर्व गोप गोपी आपाल वृद्ध होते. हा सर्प गेला तिथं आणि संध्याकाळी नंद बाबाजीला गिळलं पायाकडनं. चाहूल लक्षात आली, मशालीच्या प्रकाशात पाहिलं तर नंद राजाला या सर्पाने गिळलेले, अजगराने गिळलेले. गवळी धावले, काठ्या मारतात, मरत नाही. बलराम दादा आले तरी नाही. त्यावेळेला विश्वाचा बाप जगदानंद कंद जगतपती गोविंद प्रभू मर्यादा द्वारकाधीश कृष्ण परमात्मा आले आणि परमात्म्याला बघितल्याबरोबर त्याच्यातून दिव्य ज्योत निर्माण झाली. पार्षदाने विमानात बसली आणि विद्याधर लोकात त्याला नेऊन घातलं. त्याच्या पूर्वजांनी विचारलं, का रे तू एवढा चूक केली, त्या चुकीमुळे तू सर्प झालता, एवढं मोठं दुःख होतं आणि पुन्हा विद्याधराच्या रूपाला आला, हे दुःख गेलं तुला सुख प्राप्त झालं, औषध कोणतं? पाहता श्री 10 मिनिटात एक पुरावा सांगून पूर्णविराम करतो. 1 वाजला, एवढा मोठा समाज जेवायचा आहे. समय जाणं आपला नियम आहे. तुम्ही म्हणताल तुला कटाळा आला, असं नाही. एवढे मोठी पंचक्रोशीतून आलेली पाहुणी मंडळी आहेत, आज त्यांना वारकरी म्हणत असतात. एवढं मोठं गाव. एक पुरावा सांगतो, रूपात किती ताकद. 222 मंत्रीपदाजीच्या नवऱ्याला ती बाई किती वजनात असेल बाबा? किती वजनात? मी 6वीला 7वीला 4 ठणला गेलो तर ती फीस माफ करायची होती म्हणून एबीसी फॉर्मवर सही घ्यायची होती सरपंचाची. तर ते घरी नव्हतं. मग शिक्के ठेवून गेलं उपसरपंचाकडं. तर मग ते फॉर्म गिम कागद गिगत, परिस्थिती नाजूक होती तवाची. हाताची इचकू नका, मागची इचकू नका, उगा नुसतं ऐकत राहा. मग मी ते फॉर्म घेऊन गेलो तर म्हणलं बाई थुत्र घेऊन चलत येत पहाटच. आणि 10 वाजता गेलो तो. आणि 10 वाजता पहाट असती का? हो, झोपा घेऊ देनच माय. हो, मतदान टाकलं तर काय नेतात का, खातात का काय आम्हाला? उठलं की शिकेन, उठलं की सह्यान, उठलं की शिकेन, उठलं की सह्या. काय सुनिलं त्या बाईनं. आणि 2-3 शेळ्याच्या लेंड्या झोड लागली. हो ना, इतकी वजनात. तर 222 मंत्रीपदाजीच्या नवऱ्याला ती किती वजनात असेल बाबा? तिचं नाव होतं शेची. आणि तिच्या इथं एक महाराज गेलं, ते 6व्या क्रमांकाचा संन्यासी, 1 नंबरचे संन्यासी मारुतीराय आणि 6व्या क्रमांकाचे संन्यासी देवर्षी नारद. एक जण म्हणला मारुतीरायला 1 नंबर कसं काय द्यायला? सुंबळा आहेस का काय रे तू? म्हणलं तुला आकलीचा कांदा आहे का? मारुतीराय 19 संन्याशीपैकी 1 नंबरचे का? मारुतीरायचे इंद्रिय आईला पण पाहता आले नाही, नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा होता म्हणून 1 नंबरचा संन्यासी. ज्याच्या इंद्रियाचं दर्शन कोणी घेतलं नाही त्याला 1 नंबरचा संन्यासी. आणि मारुतीराय नुसते 1 नंबरचे संन्यासी नाही, जगातला वारकरी बी 1 नंबरचा. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? काय पैठणच्या मालकांचं वाक्य. आणि याच्या पलीकडे सांगायचं बाबा आपण महाराज कोणी काही निदान भाकरी तरी लोकांच्या खातोत का नाही? आपण नारळाच्या खालचं जाऊ द्या, पण भाकरी पण लोकांच्या खातोत का नाही? मारुतीराय इतक्या अधिकारी वारकरी भाकरी सुद्धा खाल्ली नाही. केवळ वनीचे वनचर पाले खावीर वानर, 4 मुक्ती त्यांच्या किंकर, सवे सुरवर वंदिती. केवळ वनीचे वनचर पाले खावीर वानर, 4 मुक्ती त्यांच्या किंकर, सवे सुरवर वंदिती. देवता वंदित होत्या. काम फुकट केलं बाबा. पाला खावून या वाहिले, पाला खाऊन पर्वत वाहिले. ते मारुतीराय अधिकारी लोक होते महाराज. 6व्या क्रमांकाचा संन्यासी आले, बाईनं आदर केला आणि नारदाने विचारलं बाई खुशाल आहेत?
बाई वजनात बोलली, माझ्यासारखी सुखी त्रिभुवनात कोण नाही. आणि नारदाला कशाला बोलत ते फकड साधून, त्याला काय त्याला ते वजनात कशाला, त्रिभुवनात माझ्यासारखा सुखी कोण नाही. त्याला माहीतच नाही नारद किती आगाव होतो. आगाव असतील ते लोक. काय गरज आहे का त्याला काय मागायचं का ठवाचं का काय. नारदानं सांगितलं बाई जरा हिशाबात बोल, तुला अजून 1.5 महिन्याला रवळगावला तुरी कापायला जायचंय. सगळं मेकअप केलेलं इतळलं, 222 पद नवऱ्याच्या हातात, आणि ती बाई रवळगावला तूर कापायली याची. ती म्हणली नारदा हिशाबान बोला, मी एवढ्या मोठ्या मंत्र्याची बायको कशी तूर कापायला जाईन.